डीपीटीसीचा 410 कोटीचा निधी खर्च. अकबर बिरबलची जी गोष्ट होती ज्याच्यामध्ये की खिचडी शिजवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पुरेपूर प्रयत्न न करता केवळ माकडचराच्या हालचाली केल्या होत्या आणि ध्येय गाठ त्याचप्रमाणे आजचे सत्ताधारी जे आहेत ते केवळ डीपीटीच्या निधी बाबतीमध्ये गदारोळ करतायत, मिटिंगा घेत आहेत, परंतु निधी खर्च होत नाही. सन 2023-24 साठी बीड जिल्हा नियोजन समितीला शासनानं 410 कोटीचा विविध विकास कामांसाठी आराखडा मंजूर केलेला आहे. परंतु एप्रिल ते डिसेंबर 9 महिन्यामध्ये केवळ 410 कोटीपैकी केवळ 20 कोटी खर्च झालेला आहे. आणि पालकमंत्री बदलाचं वारा असेल किंवा नेते, सत्ताधारी आणि कार्यकर्ते यांच्या गदारोळामुळं वारंवार वेळेवर मिटिंगा होत नाहीत डीपीटीसीच्या. आता भविष्य काळामध्ये महिन्या दीड महिन्यावर निवडणूक आलेल्या आहेत. एकदा निवडणुका जर जाहीर झाल्या तर हा निधी जो आहे तो लॅप्स होण्याची भीती आहे. दुसरी गोष्ट म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये स्मशानभूमीसाठी निधी नाही आहे, जिल्हा परिषद शाळांसाठी निधी नाही आहे. बीड शहरामध्ये न्यायाधीशांना मुख्याधिकाऱ्यांना पत्र लिहावं लागतं की 15-15 दिवस पाणी पुरवठा होत नाही आहे, सुरळीत करण्यात यावा. त्याचबरोबर बीड जिल्ह्यामध्ये महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह नाही आहेत. विविध विकास कामं असतानासुद्धा त्यासाठी निधी आलेला असताना आलेला निधी खर्च करता होत नाही, ही अत्यंत शर्मेची बाब आहे. आणि याचा निषेध म्हणून आज आम्ही जिल्हाधिकाऱ्याला, आम्ही सत्ताधाऱ्यांना, कारण की या गोष्टीसाठी पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी जबाबदार आहेत, निधी खर्च करण्याची जबाबदारी त्यांची आहे. त्यामुळे आम्ही त्यांना प्रश्न विचारत आहोत की बीड जिल्ह्याच्या विविध विकास कामांना जो 410 कोटीचा निधी आलेला आहे त्याची खिचडी नेमकी शिजणार कधी? काय केलं? ज्याप्रमाणे पाहिलं आपण की अकबर बिरबलची जी गोष्ट होती ज्याच्यामध्ये की खिचडी शिजवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पुरेपूर प्रयत्न न करता केवळ माकडचराच्या हालचाली केल्या होत्या आणि ध्येय गाठ त्याचप्रमाणे आजचे सत्ताधारी जे आहेत ते केवळ डीपीटीच्या निधी बाबतीमध्ये गदारोळ करतायत, मिटिंगा घेत आहेत, परंतु निधी खर्च होत नाही आहे. त्यामुळं आमचं मेन म्हणणं आहे की बीड जिल्ह्याचा विकास होणार कधी, हा आमचा प्रश्न आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.